आपण कधी विचार करतो का, की आपल्या जवळच्या मित्राला कामावर ठेवणं ही एक मोठी चूक ठरू शकते? बरं, आज आपण एका अशाच धक्कादायक पण अत्यंत महत्वाच्या सिद्धांतावर बोलणार आहोत, जो मैत्री आणि सत्ता यांच्या नात्याबद्दलच्या आपल्या कल्पनांना अक्षरशः मुळापासून हदरवून टाकेल. तर प्रश्न अगदी सरळ आहे. आपला जिवलग मित्र हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे का? आता हा प्रश्न साधा वाटत असेल, पण तो नेतृत्वातल्या एका मोठ्या धोक्याकडे आपलं लक्ष वेधतो, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय दुसरा नियम नावाच्या एका सिद्धांतामध्ये. हा नियम आपल्याला एक महत्वाची चेतावणी देतो. तो सांगतो की मैत्री ही भावनावर, आपुलकीवर टिकते, पण सत्ता ही पूर्णपणे स्वार्थावर आधारित असते. आणि या दोन गोष्टींची गल्लत करणं खूप धोकादायक ठरू शकतं. ह्याच नियमाच्या आधारे आपण पुढे बोलणार आहोत. चला तर मग पहिल्या विभागाकडे वळूया आणि पाहूया की मित्रांना कामावर ठेवण्याचा निर्णय हा एका सापळ्यासारखा कसा असू शकतो. आपण ज्याला एक चांगली गोष्ट समजतो, त्यात नेमके धोके कुठे लपलेले आहेत आणि ते आपल्या नात्याला आणि कामाला कसं उद्ध्वस्त करू शकतात. या सिद्धांतानुसार काय होतं की ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मित्राचे बॉस बनता, त्या क्षणी मैत्रीचं ते समानतेचं नातं संपून जातं आणि सत्तेचं नातं सुरू होतं. जे नातं पूर्वी खांद्याला खांदा लावून चालत होतं, ते आता एका उतरंडीत बदलतं. आणि लक्षात घ्या, हा बदल कायमचा असतो. पण थांबा, हा बदल फक्त पदापुरता मर्यादित नाहीये. ह्यातून मत्सर, द्वेष आणि अपेक्षाभंगासारखे अनेक मानसिक धोके निर्माण होतात, जे मैत्रीच्या आवरणाखाली शांतपणे वाढत राहतात. चला, या द्वेषाच्या मानसशास्त्राचा थोडा जवळून अभ्यास करूया. यातला पहिला धोका आहे तुलनेचा. तुमचं यश आणि तुमचं पद हे तुमच्या मित्राला त्याच्या अपयशाची किंवा कमीपणाची सतत आठवण करून देऊ शकतं. प्रत्येक मीटिंग, प्रत्येक निर्णय ही त्याच्यासाठी एक प्रकारची तुलना बनते. आता ही भावना तो उघडपणे कधीच बोलून दाखवणार नाही, पण मनातल्या मनात द्वेष मात्र वाढत राहतो. दुसरा धोका म्हणजे अपेक्षा. जुन्या मैत्रीमुळे तुमचा मित्र तुमच्याकडून सवलतीची किंवा विशेष वागणुकीची अपेक्षा ठेवू लागतो, आणि मग कामावर आधारित दिलेली कोणतीही टीका त्याला वैयक्तिक हल्ला वाटू शकते, जणू काही विश्वासघातच झालाय. यामुळे काय होतं, कामाच्या ठिकाणच्या व्यावसायिक मर्यादा आणि मैत्रीतली भावनिक जवळीक यांची सरळ सरळ गल्लत व्हायला सुरुवात होते. आणि तिसरा, सगळ्यात मोठा धोका म्हणजे मत्सर. हा सिद्धांत सांगतो की अनोळखी व्यक्तीच्या यशापेक्षा आपल्या जवळच्या मित्राचं यश जास्त बोचतं. का? कारण ते यश आपल्याला आपल्या कमतरतेची जाणीव करून देतं. ते एक वैयक्तिक आव्हान किंवा अपमान वाटू शकतं. तर मग एक प्रश्न येतोच, जर मित्र कामासाठी योग्य नाहीत, तर मग योग्य आहे तरी कोण? आणि इथेच हा सिद्धांत एक अत्यंत अनपेक्षित आणि धाडसी पर्याय आपल्यासमोर ठेवतो. चला, तिसऱ्या विभागात पाहूया की आपला सर्वात मोठा आणि विश्वासू सहकारी कोण असू शकतो. या सिद्धांतानुसार तुमचा मित्र नाही, तर तुमचा पूर्वीचा शत्रू हा तुमचा सर्वात विश्वासू सहकारी बनू शकतो. हे धक्कादायक आहे, नाही का? पण यामागे एक लॉजिक आहे. जेव्हा तुम्ही एका पराभूत शत्रूवर दया दाखवून त्याला संधी देता, तेव्हा तो तुमच्याशी केवळ व्यावसायिक नात्याने नाही, तर कृतज्ञतेच्या आणि निष्ठेच्या भावनेने जोडला जातो. आता हे परिवर्तन काही अचानक होत नाही. त्यामागे एक स्पष्ट मानसिक प्रक्रिया आहे. पहिली पायरी आहे दयेचं कर्ज. तुम्ही त्याला संधी दिल्यामुळे तो तुमचा कायमचा ऋणी राहतो. दुसरी पायरी आहे अचूकता. संघर्षाच्या काळात तुम्ही त्याच्या क्षमता आणि हेतू आधीच ओळखलेले असतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे कामगिरी. त्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं, त्यामुळे तो इतरांपेक्षा जास्त मेहनत करतो. शत्रूला सहकारी बनवल्याने तुम्ही मित्रांसोबत काम करताना येणारे दोन मोठे धोके टाळता. पहिला म्हणजे इको चेंबर, म्हणजे प्रतिध्वनी कक्ष, जिथे मित्र तुम्हाला खुश ठेवण्यासाठी फक्त होला हो म्हणतात. यामुळे तुम्हाला खरी परिस्थिती कधीच कळत नाही. आणि दुसरा धोका म्हणजे अधिकाराची धूप, जिथे मैत्रीमुळे तुमचा दरारा आणि अधिकार कमी होतो. तर मग अंतिम निवड काय असायला हवी? मित्र की माझी शत्रू? चला, या दोन्ही पर्यायांची सामरिक दृष्टिकोनातून थेट तुलना करून पाहूया आणि बघूया या सिद्धांतानुसार खरा विजेता कोण आहे. ही तुलना आपल्याला एकदम स्पष्ट चित्र देते. बघा, मित्राला भावना आणि जुना इतिहास प्रेरित करतो, तर माझी शत्रूला स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची आणि निष्ठा सिद्ध करण्याची गरज. टीकेला मित्र वैयक्तिकरित्या घेतो, दुखावला जातो, तर माझी शत्रू ते व्यावसायिकपणे घेतो. प्रयत्नांमध्येही फरक बघा. मित्राचे प्रयत्न आरामामुळे कमी होतात, तर माझी शत्रूचे वाढतात.
यावरून स्पष्ट होतं की सामरिक फायद्याच्या दृष्टीने पारडं कोणाचं जड आहे. या संपूर्ण चर्चेचं सार या एका वाक्यात आहे. मैत्रीचे ऋण मांडणाऱ्या सामान्य मित्रापेक्षा जीवनाचे कर्ज मांडणारा प्रतिभावान शत्रू उत्तम. आता हा विचार भावनाशून्य वाटू शकतो, पण तो सत्तेच्या खेळातील कठोर सत्याला अधोरेखित करतो. तर मग शेवटी हा विचार करायला हवा, सत्तेच्या या खेळात खरोखर आपल्या बाजूने नक्की कोण आहे? ज्यांना आपण मित्र समजतो ते, की ज्यांना आपण एकेकाळी शत्रू मानत होतो ते? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढच्या निर्णयांना नक्कीच एक नवी दिशा देऊ शकतं.